नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज आपण माझे काका दिगंबर रोडे पाटील आणि त्यांचे चिरंजीव शांतनू दिगंबर रोडे पाटील यांच्या बागेमध्ये आपण आज फळ फुगवणीसाठी ट्रीटमेंट करणार आहोत. आपल्या ट्रीटमेंटचा उद्देश आहे की कवडी पडायच्या अगोदर जे हिरवं फळ आहे याची साईज आणि आकार वाढावा, जेणेकरून फळाचं वजन वाढतं आणि शुगर कंटेंट डेव्हलपमेंट झाल्यानंतर एक चांगल्या गुणवत्तेचं फळ तयार होतं. तर त्यासाठी आपण आज बागेमध्ये आलेलो आहोत. सोबत योगेश मस्के सर आहेत. आपण आज ट्रीटमेंट घेणार. समोर माझे काका दिगंबर रोडे पाटील, शांतनू, योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चाही करतील आणि आपण काय कसं मिक्स करणार हेही बघूयात. आणि सोबत आज 12 ऑगस्ट 2025 या रोजी 3 वेगवेगळ्या साईजच्या फळांची वजन पण घेऊयात आणि 15-20 दिवसानंतर आपण परत बागेमध्ये बघूयात किती आपल्या फळांमध्ये वजनामध्ये किती फरक पडला आहे, गुणवत्तेत किती सुधार झाला. 12.5 25 किलो आहे ते. 12.5 2 टप्प्यात करायचंय म्हणा. 2 टप्प्यात 800 लिटर पाणी तयार करायचंय. 400 अगोदर, 400 नंतर. 800 झाड आहे टोटल. टोटल किती झाड आहे? 800 ना. टोटल 800 झाड आहे ना. तुझं नाव काय? प्रशांत रोडे. प्रशांत रोडे. कोणाचा चिरंजीव तू? आप्पासाहेब रोडे. अच्छा, प्रशांत आप्पासाहेब रोडे. मित्र ओळखतो बरं का? माहिती आहे. 200 भरून घ्या. अर्ध्या औषधी नंतर राहिलेल्या औषधी 200 भरून नंतर एक टप्पा करा. योगेश सर, हे काय? 1261. आणि आपण आता हे 800 झाडांसाठी किती 1261 सोडणार त्याच्यामध्ये? वॉटर सोल्युबल ग्रेड हा. 800 झाडाला पण 25 किलो सोडणार आहे. अच्छा, 25 किलो. हा ना, इकडे शंतनू. आपण हे सुरू करायच्या अगोदर बरं का फळाचं वजन घेऊया त्याच्यात. हा, ते घेऊन एकदा एक काढून घेऊन मग वजन घेऊ. पाणी थोडं टाक. थोडं बस. आता लिक्विड फोडी. स्क्रू ड्रायव्हर वगैरे काय आहे का? ते आणलेले चावी आहे का? चावी नका. हे खोललं का? तिला आतली कॅप त्याला चावीन काढायला लागेल. पाना दे काका. आणखीन एकदा ठीक आहे. शंभर हे टाक. दाखवते निघाल. पिकअप जे की 5 लिटरमध्ये आहे, आपण त्याला अगोदर मिक्स करून घेऊयात पाण्यामध्ये. 5-10 लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स केल्यानंतर ते ड्रममध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आणि 5 लिटरची पिकअपची कॅन आपण 200 लिटर पाण्यासाठी वापरतो. सोबत आपण त्याच्यामध्ये जादू आता पाण्यात भरून गेलं नावानी जादू आहे, तर तिची जादू सुद्धा 15 दिवसानंतर दिसते. याच्यात ड्रम मध्ये बुडवतील डायरेक्ट कॅनला. आणि मिक्स करून याला काढायचं. तर आपण 10 लिटर पिकअप आणि 200 ml जादू आपण मिक्स करतोय. याचं पण एक काढून
आपले टोटल 800 झाडं आहेत. तर 800 झाडांसाठी आपण याला 20 लिटर पिकअप आणि 400 ml जादू आपण सोडतोय. जे बाकी आहे त्याला वाटले असतं लावून व्यवस्थित आहे का नाही. पॅक करून ठेवायचं ना. सोबत हे 12.5 किलो 1261 मोजून टाकले कसं चांगलं कोणतं बरोबर टाकलं अंदाज 1261 300 ml 150 कॅन फोड ना फोडायची. हो फोडली की काढलं होतं टाकलं ना वाटतं त्याच्यात. नाही ना टाकलं नाही ना अजून. एक टाकलं ना. नाही अर्धी राहिली ना अजून. हे अर्धे टाक. दीड इकडं दीड तिकडं आलं का लक्षात. अर्धे टाका बरोबर. 3 आहे ना तो हलवून घेतलं होतं तुला. हलवलं होतं थोडा नाही. वरती एवढा फरक नाही पडत. थोडं येतं आणि हलवून थोडं हल्लो होतं मी त्याला घरी बी हल्लो होतं. मग काही नाही घे काढून ऑर्डर करून आले ना. बनवलेलं असतं एवढं काही त्याचं नाही. मिक्स अर्ध कर बरोबर. झालंय का नाही अजून थोडं घे. ओके ते हे लाव काय त्याचं ते पलीकडे ते खाली शिल्ड पडली. काही गरज नाही आता त्याची. आता युजच करायचं. आता 1261 टाका. आता याच्यातच टाकायचं. काढी घेऊ कधी क्षणतून काढी होती म्हणला तू मोठी आहे का. दुसरा पाना कुठं हे इथे पाना कुठं असेल तर सांग नाही तर मी काढून आणतो. गरजो तोपर्यंत 1261 टाका. हा काढी काढीन शंतनू नाही पाना घे ना. नाही 1261 टाक ना. टाकू हा टाकून दे. आपण याच्यामध्ये 1261 12.5 किलो मिक्स केलंय. आता काढी पाहिजे इकडे. त्याला काय होतं बस आहे की एकदम टाकून. पाणी टाकायचं पातळ कर नाही. याला व्यवस्थित मिक्स बाहेरच केलं म्हणजे ते पाण्याच्या ड्रम मध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातं. आता याच्यातलं पाणी मोजावं लावून किती भरतो हे 300 साठी झालं ते सगळं. 400 साठी 2 बकेट करायचे. बकेट रिकामा करायचं. अजून टाकून घे थोडंसं पाणी याच्यामध्ये. थोडं टाकून घेतलं टाक थोडं चालतं. आता ती बकेट खाली कर. त्याच्यात बसलं पहिलं बसत मला मग घ्यायचं. आता दुसरं काय करा माहिती आहे का. 1261 वेगळं पाणी करून मग टाका याच्यात. मिक्स होईल जड जातं याच्यात. त्या अगोदरच घट्ट असते ऑलरेडीच सोल्युशन बनवलेलं असतं. त्या सोल्युशन मध्ये पाण्यामध्ये सोल्युशन बनवलं करा 2 ठिकाणी. थांबा थोडं वेळ द्यायचं. याच्यात करून घ्यायचं.
शांतनू, एक 3 वेगवेगळ्या साईजचे फळं काढ. सगळ्यात छोटं, एक मध्यम आणि एक सगळ्यात मोठं. बागेत जे असेल ना त्याच्या हिशोबाने एक ॲव्हरेजनी काढ. या इकडे शांतनू, आपण त्याचं वेट घेऊ एकदा फळांचं. काका ना बोलव इकडं. काका कुठे आहेत? इकडे गेलेत ना. काकांना इकडे बोलूयात. बोला ना, तोपर्यंत आम्ही फळं काढतो. बरं राहू दे. भैया, ए भैया, पप्पा आहेत का? चला शांतनू आहे ना. कुठं घ्यायचं? इथं घ्यायचं की इकडे? तिथं घ्यायचं बघ. चला या इकडे. आता आपण ट्रीटमेंट सगळ्याच बागाला करणार, पण ज्या झाडावरून आपण फळ घेणार, वजन करणार, आपण 15 दिवसानंतर त्याच झाडाचं फळ घेऊन आपण वजन करूयात. हा, कॉकच्या हिशोबाने हे झाड घेऊ आपण सर, म्हणजे आपलं मार्किंग राहील आपल्या हां, लक्षात. एक छोटं फळ घे जे बागेत ॲव्हरेज छोटं असेल. एक मीडियम साईज, एक मीडियम घे ॲव्हरेजच्या हिशोबाने. हे वरती बघ. आणि एक सगळ्यात मोठं घे. हे योगेश्वर या साईडला. इकडं इकडं नाही, खाली खाली समोर. चला काकांसमोर करूया आपण तिथं. काका कुठे? तिकडं आले आपणच तिथं जाऊन. झाड लक्षात ठेव. ठीक आहे. कॉकच्या कॉकच्या बाजूला. आता आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगतो गवत काढू नका. हे बघा आमच्या बागामध्ये सुद्धा आम्ही काढलेलं नाहीये. गवत काढतच नाही. हां, काका आले. कुठे आहेत काका? तिकडे गेलेले बघ बघ, ह्या लाईनला आहेत. बोलवलं होतं, ह्या लाईनला गेलेले. ह्या लाईनला दिसले नाही. दिसतायत का? जास्त पाण्यात टाकलं ते पहिलंच सोल्युशन सॅच्युरेट झालेलं असतं. आपण टाकलं नाही. काका येतील सर, व्हिडिओ चालू आहे. दोन्हीकडे अर्धांचं गेलं पाहिजे. पाणी घ्या थोडं त्याच्यात. त्याच्यात थोडं नाही खाली बघ. टाका बाहेर. आता काका याची हा बघ कसं एक इकडं याला आणि बघा तुम्हाला बघायला. याच्यात टाकू काढी आणायची.
हे काय काका इकडे आले, तू गेला आणि ते जस्ट आले बकेट आणायला गेलो म्हणे. दोन्ही बकेट एकत्र करून ही बकेट बाजूलाच ठेवली, ती नंतर टाका तुम्ही. काय तेवढ्या पाण्यात काय राहणार आहे तिकडे. नाही पण तरी पण खाली विरगळ असणार ते. काही विषय नाही असं. लागतंय का काही जड लागतंय असं समजा? नाही ना, खाली राहतं का? नाही नाही आता काय एवढ्या पाण्यात तरी पण एकदा आपलं फिरून घेतलेलं बरोबर आहे. जायचं काम नाही. जमिनीत ओली ओल्याचे जास्त रिझल्ट आहे ना. ओलच लागते ना. थोडंसं बादली भरून घेऊन हा खालीवर कर त्याला बकेटने. बकेट भरलेली काका ती खालून. काही नाही होतं, आता मातीतच जाणार ते. वरती मारायचं नाही. त्याला एकदा वेट घेऊयात शांतनु. त्या बादली काढून ठेवलं बाकी हा हा इथं ठेवलं. वेट घेऊन टाकू एकदा. त्याचं फळाचं वेट घेऊन टाकू. तर आपण 3 फळं आणलेले आहेत. तू ये शांतनु. 3 फळं घेतलेले, एक सगळ्यात लहान, मध्यम आणि मोठं. 3 फळं घेतले, 3 फळं घेतलेली. छोटी साईज बघू आपण किती. 127 ग्राम. त्याच्यापेक्षा मोठी साईज 177. म्हणजे सगळ्यात मोठं आहे 236. 12 तारीख 12 किती केलं? 25 ला. आज 25 12 ऑगस्ट. हा हा त्याच्या वजनात काय फरक पडतो? 15-20 दिवसात आपल्याला, आता आपण हे वजन घेतलेलं आपल्याकडे रेकॉर्ड आहे व्हिडिओ मध्ये. हा 15-20 दिवसानंतर या ट्रीटमेंटचा काय फरक होतो काय फरक पडतो? ते आपल्याला त्या व्हिडिओत लक्षात येईल पुढच्या. आहे की नाही? टाकायची पोझिशन बरोबर आहे, त्याची कवडी नाही बरी निवडू काय. नाही हा. नाही, हिरव्या पोझिशन मध्येच पाहिजे. कवडी पाडल्यानंतर वजन होत नाही मग. कातड पातळ झालेलं असतं मोसंबीचं, मग ते फुगत नाही, फुगवून चालू नसतं. आता जाड कातड आहे तोपर्यंत फुगवून चालू आहे, आणि फुगवून चालू राहिल्यानंतर मग नंतर शुगर कंटेंट उतरल्यानंतर एक आकार मोठा झाल्यानंतर वजन आपोआप वाढून जातं. मोठं झालं. तर याला रिंगण करून आपण टाकू. एका झाडाला किती? 1 लिटर 1 लिटर. 800 लिटर प्रमाण केलेलं आहे सगळं त्याचं. टाकलं तरी चालेल समजा. हा अशा हिशोबाने एक असं टाकायचं, एक असं. दोन्ही साईड टाकून देऊ ना असं. बरं बरं, जिथं मूळ चालू आहे तुमचं पाणी तसं बस राहतं. चालन. आणि खाते तसे टाकलेले आहेत पहिले. खत वगैरे इथंच टाकलेले आहे ना अगोदर. टाकलेले आहेत. आणि मग सगळे मूळ इथंच चालू आहे आपली. मध्ये खत टाकलेलंच नाही, असेच खत टाकलेले आहेत. चालेल, ठीक आहे सर. धन्यवाद. सर हा, हा, या.